तर नमस्कार मित्रांनो, मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, मला सांगलीमधील कॅफे सनशाईनची वॉल पेंटिंगची ऑर्डर मिळालेली, तिथे मी हे वॉल पेंटिंग करत आहे। हे डिझाइन आहे ते 2 पंखांचं डिझाइन आहे, ज्यामध्ये आपण उभारून फोटो काढून घेऊ शकतो। स्टार्टिंगला मी या डिझाइनचं आउटलाइन वगैरे पेन्सिलने आखून घेतलो, मग त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याचं कलरिंग चालू केलं। या वॉल पेंटिंगमध्ये मी 3 कलरचं कॉम्बिनेशन केलो आहे। आता जे मी कलरिंग करत आहे ते येलो कलर आहे आणि येलो कलर दिल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन कलरचं शेडिंग करून घेतलो। त्यानंतर या डिझाइनमधील जो मिडल पार्ट आहे तो मिडल पार्ट मी ऑरेंज कलर यूज करून रंगवणार आहे। आता या डिझाइनचा मिडल पार्ट ऑरेंज कलरने रंगवून झाल्यानंतर जो बाहेरील साईडचा पार्ट आहे तो आता मी ब्लू कलर यूज करून रंगवणार आहे। आता मी जो कलर घेतलेला आहे तो स्काय ब्लू कलर आहे आणि हा स्काय ब्लू कलर यूज करून मी आता बाहेरचा पार्ट रंगवून घेणार आहे। ही डिझाइन काढायच्या अगोदर मला इझी व्हावं यासाठी अगोदर एका पेपरवरती मी हे फॉर्मा तयार करून घेतलेलो। तो फॉर्मा यूज करून मी स्टार्टिंगला ती डिझाइन वगैरे आखून घेतलोय, मग त्यानंतर कलरिंग करायला चालू केले। आता हे मी निळा कलर देत आहे ते आउटलाइनला अगदी व्यवस्थित घासून वगैरे मारावं लागतं, पण बघू शकता मी आता कसं कलरिंग करत आहे ते। मित्रांनो, आज माझा पार्टनर आला नव्हता, त्यामुळे व्हिडिओ मी स्टेडी ठेवून टाइमलॅप्सवरती केलोय आणि मी असल्या वॉल पेंटिंगच्या ऑर्डर घेतोय, म्हणजे घरामध्ये वगैरे असू दे किंवा कॉफी शॉप आणि आपलं हॉटेल वगैरे असू दे, तिथे जे वॉल पेंटिंग करतात त्या सगळ्या ऑर्डर मी करतोय। जर कोणाला आपल्या घरामध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये वगैरे असले वॉल पेंटिंग आणि स्ट्रक्चर्स वगैरे करून घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। तर मित्रांनो, आता आपण ते बघू शकता, हे 3 जे कलर कॉम्बिनेशन आहे ते आता देऊन झालेलं आहे। वरच्या साईडला येलो आणि ब्राऊन कलरचं मिक्सिंग केलेलं आहे आणि मिडल पार्टला ऑरेंज कलर आणि इन पार्टला ब्लू कलर देऊन घेतलेलं आहे। आता हे तिन्ही कलर देऊन झाल्यानंतर या डिझाइनचे जे बॉर्डर्स आणि एजेस वगैरे आहेत ते ब्लॅक कलरने आउटलाइन काढून घेणार आहे। मित्रांनो, हे डिझाइन काढण्यासाठी मला जवळपास 3 तास लागले, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली टाइमलॅप्समध्ये दाखवत आहे। आता राईट साईडच्या पंखाचा आउटलाइन मारून झालेला आहे। आता त्यानंतर लेफ्ट साईडच्या पंखाचा आउटलाइन करून घेऊयात। मित्रांनो, हे 3 कलर देऊन झाल्यानंतर शेवटचं जे काम आउटलाइनचं काम असतं ते अगदी नाजूक काम असतं, म्हणजे रेखो काम असतं आणि डिटेलिंग जास्त असल्यामुळे त्याला वेळ भरपूर लागतोय। ऑलरेडी त्या भिंतीवरती एक डिझाइन होतं पहिल्यापासूनच, मग ती थोडं खराब झालेलं, त्यामुळे त्याला व्हाईट कलर देऊन त्यावर मी हे नवीन डिझाइन केलेलं आहे। मित्रांनो, फायनली हे वॉल पेंटिंग डिझाइन काढून तयार झालेलं आहे। आपणास हा व्हिडिओ आणि हे वॉल पेंटिंग कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।